Yes. Hello, everyone. Very warm welcome. Thanks very much, everybody, for having this fantastic presence ever. How do you do, everyone? कसे आहात? Servers and everything good, right? All well? Yes. How do you do, everyone? Yes. Beautiful, 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 and fantastic. Done. So let's get started. Chala, without wasting time, सुरू करू for our live spoken English master class. Now, in today's class, what exactly are we going to learn? We are going to learn short sentences using different verbs. Short sentences we are going to learn. So, एक छोटासा I can say the short verb which I have, it's called as need. कधी तुम्ही ऐकलंय what is meant by need? What is the meaning of need? Have you ever listened? असे खूप शब्द असतात नीड वॉन्ट स्टार्ट स्टॉप सो मेनी वर्ब्स आर देर इज वन मोर विच इज नीड यू नो व्हॉट तुम्हाला माहितीये फक्त हे नीड शब्दाचा यूज करून आपण खूप वाक्य बनवू शकतो डेली यूज स्पीकिंग मध्ये खूप वाक्य आपण बोलतो युझिंग दिस नीड वर्ब करेक्ट यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस नीड या नीडचा काय अर्थ आहे नीडचा अर्थ आहे गरज असणे व्हॉट इज द मिनिंग ऑफ नीड नीड इज ऍक्च्युअली कॉल्ड ॲज गरज असणे म्हणजे नीड म्हणजे काय गरज असणे एखाद्या गोष्टीची गरज असणे असंच एक वर्ब असतं माहितीये का तुम्हाला ज्याला बोलतात वॉन्ट वॉन्टचा अर्थ असतो की पाहिजे असणे सो पाहिजे असणे आणि गरज असणे ह्याच्यामध्ये देर इज अ ह्यूज डिफरन्स ह्याच्यामध्ये मोठा डिफरन्स आहे पाहिजे असणे आणि एखाद्या गोष्टीची गरज असणे देर इज अ ह्यूज डिफरन्स सो आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत युझिंग नीड हाऊ टू क्रिएट मेनी मोर सेंटेन्सेस तुम्ही मला सांगू शकता आर यू एव्हरीबडी गेटिंग माय व्हॉइस फर्स्ट ऑफ ऑल लेट मी नो सगळ्यांना माझा आवाज क्लिअर होतोय अँड इज द बोर्ड विजिबल प्रॉपरली आणि बोर्ड व्यवस्थित दिसतोय का सगळ्यांना ऑल क्लिअर आहे दॅट इज रिअली ब्युटिफुल क्लिअर आहे फंटॅस्टिक सो वी आर लर्निंग नीड अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ नीड नीडचा ऍक्च्युअली काय बरं अर्थ होतो नीड इज ऍक्च्युअली कॉल्ड ॲज गरज असणे नीड म्हणजेच काय गरज असणे नीड म्हणजेच काय गरज असणे आता हे यूज करू आपण आणि काही सेंटेन्सेस बनवू मी तुम्हाला दाखवते कसं बनवू शकतो फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू से दॅट मला मला एका नवीन लॅपटॉपची गरज आहे मला एका नवीन लॅपटॉपची गरज आहे इज द सेंटेन्स हे सेंटेन्स आहे व्हॉट इज द सेंटेन्स की मला एका नवीन लॅपटॉपची गरज आहे हे वाक्य आता आपल्याला करायचंय इंग्रजीमध्ये हाऊ एक्झॅक्टली कॅन वी मेक दिस सेंटेन्स हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बनवू शकतो कोणाला गरज आहे मला गरज आहे मला म्हणजे घ्यायचं आय पुढे तुम्ही घेणार आहात नीड आय नीड मला गरज आहे आय नीड कशाची गरज आहे एका नवीन लॅपटॉपची गरज आहे सो घ्यायचं आय नीड एक नवीन लॅपटॉप अ न्यू लॅपटॉप व्हॉट कॅन यू से आय नीड अ न्यू लॅपटॉप झालं वाक्य तयार इथे का घेतलं कारण एक लॅपटॉपची गरज आहे एक जिथे एक असं असतं ना कधी हिडन असतं तर वापरलं जातं अँड वापरले जातं AEIOUच्या प्रोनाउन्सिएशन वरून एखादा शब्द सुरू होत असेल तर द वापरले जातं जर का एकाच गोष्ट पूर्ण युनिव्हर्समध्ये जी गोष्ट एकच आहे त्याबद्दल बोलत असेल तर द वापरले जातं सो मला एका नवीन लॅपटॉपची गरज आहे इट इज ऍक्च्युअली कॉल्ड एज इन इंग्लिश आय नीड अ न्यू लॅपटॉप आय नीड अ न्यू लॅपटॉप असंच इफ आय वॉन्ट टू से की मला मला चांगल्या कॅमेराची गरज आहे पहा मला चांगल्या कॅमेराची गरज आहे सॉरी इथंच मी दिलं का मला एका चांगल्या कॅमेराची गरज आहे करा बरं इंग्रजीमध्ये यू आर गोना मेक द सेंटेन्स ओके डन मला एका चांगल्या कॅमेराची गरज आहे इट बिकम्स इन इंग्लिश आय नीड कशाची चांगल्या कॅमेराची सो इट बिकम्स लाईक आय नीड अ गुड कॅमेरा
आय नीड अ गुड कॅमेरा. मला एका चांगल्या कॅमेराची गरज आहे. आय नीड अ गुड कॅमेरा. सो मला एक चांगला कॅमेरा पाहिजे आणि मला त्याची गरज आहे. देर इज अ ह्यूज डिफरन्स. ह्यामध्ये भरपूर मोठा फरक आहे. गेटिंग? मला एका कॅमेऱ्याची गरज आहे आणि मला तो पाहिजे. देर इज अ डिफरन्स. ठीक आहे, चला आज नेक्स्ट सेंटेन्स हिअर आय विल चेक ऑन द बोर्ड. आपल्याला आपल्याला हुशार नेत्याची गरज आहे. आपल्याला हुशार नेत्याची गरज आहे. कॅन यू मेक इट इन इंग्लिश? आपल्याला हुशार नेत्याची गरज आहे. करा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट. आता सब्जेक्ट मध्ये आपण चेंजेस केले. सब्जेक्ट आपण काय युज केलं की आपल्याला. सो आपल्याला इन द सेन्स आपण काय युज करणार? वी युज करणार. आता इथे एक केस आहे की पहा आय वी ह्याच्या पुढे तुम्हाला दुसरं काहीच नाही युज करायचं. आय एम मी जर काहीच एक्स्ट्रा नाही युज करायचं. डायरेक्टली काय गरजच नाही. गरजच नाही म्हणजेच काय तर नीड डायरेक्टली घेऊन टाकायचं. वी नीड. डायरेक्टली यू कॅन टेक व्हॉट वी नीड. व्हॉट वी नीड चांगली हुशार नेता. हुशार नेत्याची गरज आहे. वी नीड. आता एकच नेता बोलतोय आपण. तिथे सांगितलं नाही एक पण आपण अ लावू शकतो बिकॉज ओनली वन पर्सन वी आर स्पीकिंग अबाउट. वी नीड अ क्लेवर लीडर और वी नीड an intelligent leader. Yes, we need a brilliant leader. Absolutely. Talented leader. Correct. गेटिंग प्रॉपरली येतं तुम्हाला लक्षात? असं आपण वाक्य बनवू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय गोष्ट असते माहिती का? अजून एक सेंटेन्स देते मी तुम्हाला. सी त्याला त्याला सरकारी नोकरीची गरज आहे. त्याला सरकारी नोकरीची गरज आहे. तर इंग्रजीमध्ये प्लीज मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. त्याला सरकारी नोकरीची गरज आहे. करेक्ट, व्हेरी गुड. खूप छान करताय. त्याला सरकारी नोकरीची गरज आहे. त्याला म्हणजेच काय? ही गरज असणारी इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? नीड. सरकारी नोकरी. सरकारी नोकरी म्हणजेच काय बरं? गव्हर्नमेंट जॉब. त्याला सरकारी नोकरीची गरज आहे. तर आता हे जे नीड कॉन्सेप्ट आहे ह्यामध्ये एक छोटासा कॉन्सेप्ट असतो. व्हॉट इज दॅट कॉन्सेप्ट? पहा, वाक्यातला कर्ता जे ग्रामरचे रूल्स असतात. मी जर असेल तर आय सोबत आपण ऍम घेतो, तर ही शी सिंग्युलर असेल तर आपण इज घेतो, प्लुरल असेल तर आपण आर घेतो, है ना. तर इथे काय असतं, नीड मध्ये काय कॉन्सेप्ट असतो? तसं जर पाहायला गेलं ना की सब्जेक्ट प्लस नीड प्लस एनी नाउन हे जे सेरीज आहे हे तर सेम अशीच सेरीज आहे. जसं आय हॅव अ न्यू लॅपटॉप. माझ्याकडे एक नवीन लॅपटॉप. त्याच प्रकारचं वाक्य आहे हे. सब्जेक्ट मध्ये वर्ब चेंज होतो. जसं हॅव मध्ये आपण हॅव घेतो. पास्ट टेन्स मध्ये आपण हॅड घेतो. आय हॅड अ न्यू लॅपटॉप. आय हॅव अ न्यू लॅपटॉप. आय विल हॅव अ न्यू लॅपटॉप. ते सुद्धा वर्ब्स आहेत. तसंच नीड हे सुद्धा वर्ब आहे. पण हे अशा प्रकारचे सगळे वाक्य जेव्हा आपण एकत्र करतो त्याच्या बॅकग्राऊंडला जो कॉन्सेप्ट असतो तो सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. हा ऍक्च्युली सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब विच इज नीड, कधी वॉन्ट, कधी हॅव, कधी हॅड, कधी विल हॅव आणि पुढे ऑब्जेक्ट. काय तर ते ऑब्जेक्ट असतं. हे सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो ऍक्च्युअली. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचा रूल असा असतो की जेव्हा तुमच्या वाक्यातला कर्ता, वाक्यातले कर्ता कोण कोण असतं? आय असतं, ही असतं, शी असेल, राधा असू शकतं, इट मे बी वी असेल, यू पण असू शकतं किंवा दे सुद्धा असू शकतं. ठीक आहे. पण आता पहा, जर तुमच्या वाक्यातला कर्ता सिंग्युलर असेल, ही, शी किंवा एक व्यक्तीबद्दल जर तुम्ही बोलत असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा असा रूल असतो की जर वाक्यातला कर्ता सिंग्युलर असेल, जसं की ही, शी किंवा एक व्यक्ती, एक वस्तू यांच्यापैकी एक असेल, तर पुढे तुम्ही जे वर्ब घेता ना त्या वर्बला यस
किंवा यस प्रत्यय लावायचं. म्हणजे नीड आहे ना कॉन्स्टंट, नीडचं यस लावायचं नीडला, इट बिकम्स नीड्स. दिस इज द रूल ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि हे वाक्य ओरिजिनली सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आहे. आता तुम्हाला मी ऍज अ स्ट्रक्चर तुमच्या समोर ठेवले, कारण आपण आता फक्त नीड शब्द शिकतोय. बट दिस इज द ऍक्च्युअल सेंटेन्स ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा रूल आहे की जर तुमच्या वाक्यातला पहिला शब्द सब्जेक्ट सिंग्युलर असेल, आय सोडून, एक्सेप्ट आय, ही शी, एक व्यक्ती एक वस्तूबद्दल जर बोलत आहे असाल, तर जे व्हर्ब आहे त्या व्हर्बला यस किंवा यस प्रत्यय लावायचं. इज दॅट क्लिअर? समजलं सगळ्यांना? एव्हरीबडी, डिड यू अंडरस्टँड व्हॉट एम आय ऍक्च्युअली ट्राइंग टू से? सो तुम्ही खूप थिअरी नाही जरी लक्षात ठेवली आणि तुम्ही फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं की बाबा नीड मध्ये जर का नीड वापरायचंय तर वाक्यात जर का करता सिंग्युलर आला एक्सेप्ट आय तर आपल्याला नीडला यस लावायचं, एवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल. सो आता ही सिंग्युलर आहे, नीडला यस लावायचं. तुम्ही म्हणाल मग मॅम आय सोबत का पण नाही लावायचं, आय पण सिंग्युलर आहे, आय पण एकच व्यक्तीबद्दल बोलतोय आपण, आय म्हणजे कुठं प्लुरल आहे. हो बरोबर आहे, पण आय इट इज द फर्स्ट पर्सन सिंग्युलर ग्रामरच्या रूलनुसार, त्यासाठी कायम स्पेशल रूल्स असतात. सो आय दिस इज द स्पेशल ग्रुप. इथे हे जे स्पेसिंग दिलेले आहेत, हे स्पेसिंग का दिलेले आहेत? ग्रुप वाईज दिलेले आहेत. आय हा ग्रामरच्या रूल मध्ये स्पेशल ग्रुप असतो. देन दिस इज द सिंग्युलर ग्रुप अँड देन दिस इज द प्लुरल ग्रुप. अशा 3 ग्रुप नुसार ग्रामरचे सगळे रूल्स बनवलेले असतात. जसं नाही का, हॅव हॅज मध्ये आय सोबत हॅव, सिंग्युलर सोबत हॅज, परत प्लुरल सोबत हॅव असतं. वॉज वर मध्ये पास्ट टेन्स मध्ये आय सोबत वॉज असतं, सिंग्युलर सोबत पण वॉज असतं, पण प्लुरल सोबत वर असतं. तर ते जे ग्रामरचे रूल्स असतात ते ह्या ग्रुप्स नुसार बनवलेले असतात. सो इट ऑलवेज रिमेंबर की जेव्हा तुमच्या वाक्यातलं करता सिंग्युलर असेल, इफ इट इज अ सिंग्युलर, मग जे वर्ब आहे त्या वर्बला यस किंवा यस जॉईन करायचं. आता यस जॉईन करायचं असतं की यस जॉईन करायचं असतं, ह्याच्यासाठी ग्रामरचे खूप लॉंग रूल्स आहेत. पण माहितीये का, आपल्याला ग्रामरमध्ये खूप घुसायला नाही लागत जर आपलं इंग्लिश ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असतं. वी मस्ट हॅव स्ट्रॉंग ऑब्झर्वेशन. आपण सुरुवातीपासून म्हणजे स्कूलमध्ये फर्स्ट सेकंड स्टँडर्ड पासून आपण इंग्रजी पाहत आलोय, वाचत आलोय, लिहित आलोय. सो त्यामुळे आपल्याला खूप क्लॅरिटी असते की ह्या शब्दाला यस लावायचं की यस लावायचं. आता मी एक शब्द लिहिते इथे, फॉर एक्झाम्पल प्ले. तुम्ही मला सांगा, हे प्लेला तुम्ही यस लावणार की यस लावणार? व्हॉट विल यू यूज फॉर धिस प्ले? Yes, please tell me what will you use? Yes, huh. What are you going to use here? Yes or yes? Obviously तुम्ही इथे yes लावणार. तुम्ही yes लावणार का? नाही लावणार. कोण शिकवलं तुम्हाला इथे yes लावायचं ते? कोणीच नाही शिकवलं. तुम्हाला ऑब्झर्वेशन, तुम्ही थोडं पाहिलेलं आहे, प्लेला yes लावलेलं तुम्ही पाहिलेलं आहे. सो त्यावरूनच गोष्टी क्लिअर होतात. आता आय विल राईट हिअर वन अनदर वर्ड. गो. सांगा yes लावणार की yes लावणार? What will you add here? Yes or yes? Correct. Nobody, not a single one present out there will say here it is goes. प्रत्येक जण इथे येस लावणार. हे कशावरून समजतं तुम्हाला? बिकॉज तुम्ही तेवढं इंग्लिश ऑब्झर्व केलंय. सो इंग्लिशमध्ये खूप साऱ्या गोष्टी, आता ना खूपदा असं होतं की समोरचं एक्झॅक्टली काय बोलतोय तुम्हाला आहे ना, म्हणजे तुम्हाला इंग्लिश समजतं बरंच, पण बरेच वेळेस जर का समोरच्याने एखादी चूक केलेली असेल, त्या वाक्यामध्ये एखादी जर का मिस्टेक असेल, तर तुम्हाला लक्षात येतं की ह्या वाक्यात काहीतरी चूक आहे. हे वाक्य काहीतरी देर इज समथिंग रॉंग विथ दिस सेंटेन्स.
देर इज समथिंग रॉंग, समथिंग इज फिशी, और समथिंग इज मिस्टेकन. काहीतरी चुकलेलं आहे असं तुम्हाला क्लिअर होतं. काय चुकलेलं आहे किंवा ह्याचं करेक्ट आन्सर काय आहे हे तुम्हाला माहित नसेल, पण ह्याच्यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे हे तुम्हाला डेफिनेटली क्लिअर असतं. येस ऑर नो? हे डेफिनेटली समजत असतं की देर इज समथिंग रॉंग. एक मिनिट फक्त. येस, सो दॅट इज ऑलवेज क्लिअर की ह्याच्यामध्ये काही to clear if I have a normal problem. एक मिनिट, just a minute, guys, just a minute, I'm just solving. Let's check now. Is it clear or not? Okay, done. So in this way, we are going to decide की एक्झॅक्टली आपल्याला इथे काय यूज करायचंय, व्हॉट एक्झॅक्टली आर वी गोइंग टू यूज. सो येस किंवा येस लावायचं. आता आपण फक्त नीट बद्दल बोलतोय. सो नीटला डायरेक्टली आपल्याला काय करायचं, येस जॉईन करून टाकायचं. ठीक आहे, त्याला सरकारी नोकरीची गरज आहे. ही नीड्स इथं टाकू शकता, तुम्ही टाकलं तरी चालतं, तुम्ही नाही टाकलं तरी इट इज नॉट रॉंग सेंटेन्स. दॅट इज आर्टिकल. ते आर्टिकल्स असतात ए अँड द. टाकलं तरी ओके, नाही टाकलं तरी इट इज टोटली मॅनेजेबल. Now proceeding ahead, मला म्हणायचंय की तिला शिक्षणाची गरज आहे. काय सांगाल? तिला शिक्षणाची गरज आहे. प्लीज मेक आन्सर इन इंग्लिश. सिम्पल वन. आय हॅव रिटन हिअर ऑन द बोर्ड. तिला शिक्षणाची गरज आहे. तिला शिक्षणाची गरज आहे. तर प्लीज मेक शुअर यू आर जॉईनिंग येस ऑर नॉट. येस लावायचं की नाही लावायचं हे तुम्हाला इथे डिसाईड करायला लागणार आहे. तिला शिक्षणाची गरज आहे, ती म्हणजेच काय, शी. सोबत घेतलं गरजच नाही म्हणजे नीड. नीटला लावायचं येस. शी नीड्स. शी नीड्स व्हॉट? शी नीड्स. तिला कशाची गरज आहे? शिक्षणाची गरज आहे. सो इट बिकम्स शी नीड्स एज्युकेशन. तिला शिक्षणाची गरज आहे. शी नीड्स एज्युकेशन. आलं लक्षात? डिड यू अंडरस्टँड? येस. आय एम गोना कॅप्चर द फोटो ऑफ द बोर्ड. मी फोटो काढते ह्याचा. सो यू विल गेट द फोटो अँड यू विल बी एबल टू राईट डाऊन इट. समजलं का? दॅट वी विल टेक नाउ फ्यू मोर सेंटेन्सेस. आपण अजून फ्यू मोर सेंटेन्सेस. इथे तुम्ही ॲन यूज करायला लागेल. इथे ना आर्टिकल जसं आपण इथं अ यूज केलं, इथं अ केलं, इथं अ यूज केलं, इथे आपण अ यूज करू शकतो. पण इथे तुम्हाला ॲन यूज करायला लागेल. व्हाय? बिकॉज एज्युकेशन इज द वर्ड. जे शब्द ए, ई, आय, ओ, यू ह्यांच्या उच्चारावरून जो शब्द सुरू होतो, स्पेलिंग वरून नाही म्हणते, म्हणजे लेटर वरून नाही म्हणते मी, उच्चार. ह्याचा उच्चार आहे ए, ह्याचा उच्चार आहे ई, ह्याचा उच्चार आहे आय, ह्याचा उच्चार आहे ओ. यूचा उच्चार अ असतं, यू असतं ना. सो ह्यांच्या उच्चारावरून जे येतं ना, जो शब्द सुरू होतो ना, जसं एज्युकेशन आहे ना. आता एज्युकेशन हा शब्द सुरुवातीला ई आलं, इथं ॲन लावायचं आपल्याला. सुरुवातीला ई आलं म्हणून ॲन नाही लावत आपण. एज्युकेशन प्रोनाउन्सिएशन काय आलं? ए. तर हे पाहिजे एचं प्रोनाउन्सिएशन इथं. त्यामुळे ॲन लावायचं असतं. ते शब्द लेटरवरून नाही ठरत, ते द वे वी प्रोनाउन्स. त्याचं काय प्रोनाउन्सिएशन आहे, त्या साऊंडवर, त्या साऊंडने सुरू होणारा जर शब्द असेल तर आपण लावू शकतो. आता यूचं साऊंड अ असतं, यू साऊंड नसतं यूचं. यु नो दॅट. यूचं जे साऊंड आहे, यू आपण याला यू बोलतो,
ह्याला बोलतात यू, पण ह्याचं साऊंड अ असतं. दॅट्स वाय, म्हणून मी तुम्हाला ग्रामर मध्ये नाही घेऊन जात असते. म्हणून मीच आय नो काय शिकवायचं काय नाही. बट फ्यू पीपल आज मी की अँड कुठे लावायचं ते शिकणं जरुरी आहे. पण यु नो व्हॉट, फंडा असा असतो ना गाईज, स्पोकन इंग्लिश आणि इंग्लिश ग्रामर ह्या ना दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला जर का मी ग्रामरकडे घेऊन गेले ना, तर ग्रामरचा इतका मोठा कोर्स बनू शकतो स्पेशल. मग ग्रामर शिकवू शकते मी त्यामध्ये. पण यु नो व्हॉट इज आर इंटेन्शन, आपलं एम काय, आपल्याला इंग्रजी बोलायचंय. मग अशा गोष्टी शिकल्या पाहिजे की जे डायरेक्टली बोलू शकतो. तुम्हाला जर मी ग्रामरमध्ये घेऊन गेले तर तुम्ही ग्रामरकडेच डोकं जाईल, इंग्लिश बोलायचं बाजूलाच राहील. आता पहा, आता कोणीतरी हा विषय काढला म्हणून मी AEIOU मी 10 मिनिटं झाले ह्याच्यावरच बोलतेय. इकडं बोलून 5 अजून वाक्य बनवायचे झाले असत ते बाजूलाच राहिलं, है ना. सो ट्राय टू अंडरस्टँड ग्रामर अँड स्पोकन इंग्लिश, या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. ग्रामर तुम्हाला मी जितकं डीप घेऊन जाईल तितकं डीप मिळेल, खूप मिळेल. पण ग्रामर शिकून तुम्ही इंग्रजी नाही बोलू शकत. करेक्शन्स येणार. सो स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये ग्रामर नाही असं नसतं. ग्रामर डेफिनेटली असतं, पण जेवढं नेसेसरी आहे ना तेवढं ग्रामर असतं. आता हे ग्रामर नाही का, नीडला यस लावा, एवढं ग्रामर आहे ना. ते जे नेसेसरी आहे ते ग्रामर तुम्हाला भेटणार. मी थोडी तुम्हाला असं शिकवणार की हा जाऊन द्या काय यस लावायचं, ते ग्रामर आहे त्या सोडून ही नीड करा, असं नाही होणार ना. जेवढं ग्रामर नेसेसरी आहे तेवढं आपण स्पोकन इंग्लिश मध्ये शिकणार. पण ग्रामर खूप डीप आहे, स्पोकन इंग्लिश पण खूप डीप आहे. सो आपल्याला ठरवायला लागेल कुठं जायचं, व्हेअर टू गो. आपण स्कूलमध्ये एवढं एज्युकेशन घेतलेलं, 15-15 वर्ष एज्युकेशन घेतलेलं, आपण इंग्लिश बोलू नाही शकलो. का नाही बोलू शकलो? दिस इज द बिग रिझन. कारण शाळेत आपण ग्रामर शिकलो. शी राईट्स लेटर, ही रोट अ लेटर, ही इज रायटिंग, हे ना सगळं ग्रामर शिकलो. किंवा रिप्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, इज लावा, ING लावा, हे सगळं ग्रामरच्या दृष्टिकोनाने शिकलो. सो ते ग्रामर शिकता शिकता अरे ह्याचा वापर आपण बोलण्यात पण करू शकतो, हे कधीच डोक्यात नाही आलं. आणि त्याच्यापेक्षा पुढं ते शाळेतले टेक्स्ट बुक मध्ये ग्रामर एवढं असतं ना की मग शाळेतले टीचर्स बोलायचं बाजूला ठेवतात, हे ग्रामर शिका, हे पेपर लाईनर हे शिका आणि पास व्हा आधी आणि जा पुढं. दॅट्स वाय ते ग्रामर शिकतात. मग स्पोकन इंग्लिश राहून जातं. हा मग येस डेफिनेटली मग ग्रामर मी तुम्हाला शिकवणार, असं नाही नाही शिकवणार. ग्रामर नाही शिकून कसं झालं, तुम्ही मिस्टेक करताल. इथे जर का आता येस लावा हे ग्रामर शिकवलं नसतं, तुम्ही म्हटले असते ही नीड गव्हर्नमेंट जॉब, शी नीड एज्युकेशन, ते चुकलं. सो ग्रामर डेफिनेटली आपण शिकणार, पण तेवढं शिकणार जेवढं स्पोकन इंग्लिश साठी इम्पॉर्टंट आहे. एक्स्ट्रॉर्डिनरी ग्रामर नाही. ते शिकत बसले तर मग आपल्याला स्पेशल ग्रामर कोर्स जॉईन केला, स्पोकन इंग्लिश थोडं विसरायला लागतं. असा फंड आहे. हे मी फोटो काढलाय त्याचा, काढलाय, डन. नाव वी विल प्रोसीड. Okay, fantastic. Now what we will do, Azul, some sentences we are going to take here and just we will make those sentences in English. Simple sentence here I will write. मला, मला, तुम्ही सांगायचा एक ग्लास, मला एक ग्लास पाण्याची गरज आहे. व्हेरी सिंपल. मला एक ग्लास पाण्याची गरज आहे. ठीक आहे. मला एक ग्लास पाण्याची गरज आहे. चला करा ट्राय. हा, मला एक ग्लास पाण्याची गरज आहे. येस येस, गुड 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 गुड. मला एक ग्लास पाण्याची गरज आहे. I need a glass of water. I need a glass of water. एक ग्लास पाणी असं नाही म्हणायचं. वन ग्लास वॉटर. आय सेड ना, एकला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, म्हणतो ना. वन नाही म्हणायचं कधीच. एक साठी इंग्लिश मध्ये कधीच वन बोलून नाही दाखवायचं. वनच्या ऐवजीच बोललं जातं. म्हणजे लिहिलं ना मग तुम्ही समजून जायचं की हे एक आहे. ए म्हणजे एक असतं. ठीक आहे. आता एक ग्लास पाणी, तर आपण असं नाही म्हणायचं अ ग्लास वॉटर और वन ग्लास वॉटर. तर ते इंग्लिश मध्ये कसं बनलं जातं, कशाची गरज आहे, एक ग्लासची गरज आहे. अ ग्लास, कशाचा एक ग्लास, पाण्याचा एक ग्लास. हे झालं ना, पाण्याचा चीचे इंग्रजीमध्ये ऑफ बोलतात. चे म्हणजे ऑफ. सो अ ग्लास ऑफ
कशाचा एक ग्लास? तर पाण्याचा ग्लास ऑफ वॉटर. ऑफचा अर्थ काय असतो? हे जे ऑफ आहे ना, ऑफचा अर्थ असतो चा ची चे. हे जेव्हा येतं ना जसं पाण्याचा एक ग्लास तसं, तेव्हा ऑफ लावलं जातं. ऑफ म्हणजे चा ची चे. दॅट्स वाय ऑफ जॉईन केला. यू कॅन से अ ग्लास वॉटर. ते जॉईन करायला लागेल. 1 glass water, that is also wrong. What is professional and what is correct? I need a glass of water. Clear? Proceeding ahead. मला म्हणायचंय, वडिलांना एक कप चहाची गरज आहे. वडिलांना एक कप चहाची गरज आहे. Let's try. वडिलांना एक कप चहाची गरज आहे. Now please do it in appropriate way. सगळा अनुभव कामाला लावा आजच्या क्लासचा आणि मग सेंटेन्स हे बनवा. घाई नाहीये, रिलॅक्स करा, पण करेक्ट आन्सर करा. वडिलांना एक कप चहाची गरज आहे. येस, गुड ट्राय, व्हेरी गुड ट्राय. वडिलांना एक कप चहाची गरज आहे. वडिलांना म्हणजे काय? फादर. गरज असणे म्हणजेच काय? नीड. पण आता नीडला काय लावायचं? येस लावायचं ना, लावायला लागेल. एकच व्यक्तीबद्दल बोलतोय ना, मग नीड्स घ्यायचं. फादर नीड्स एक कप चहा. मग वन्स अगेन म्हणायचं का अ कप टी और 1 कप टी? नाही, एक कप. फादर नीड्स अ कप. कशाचा एक कप? चहाचा एक कप ऑफ टी. अ कप ऑफ टी. फादर नीड्स अ कप ऑफ टी. समजलं सगळ्यांना? लक्षात येतं का? Father needs a cup of tea. This is how you can make in English. One more. Singular एकच व्यक्ती असेल तर यासला विसरू नका. त्यांना थोड्या विश्रांतीची गरज आहे. त्यांना थोड्या विश्रांतीची गरज आहे. चला होऊन जाऊन द्या. करा वाक्य इंग्रजीमध्ये. त्यांना थोड्या विश्रांतीची गरज आहे. त्यांना थोड्या विश्रांतीची गरज आहे. त्यांना थोड्या विश्रांतीची गरज आहे. दे नीड. त्यांना म्हणजे दे सोबत घ्यायचं. नीड. दे नीड. थोड्या विश्रांतीची गरज आहे. म्हणजेच काय? दे नीड सम रेस्ट. करेक्ट. दे नीड सम रेस्ट. बरं, अजून एक. आईला तुझ्या आधाराची गरज आहे. आईला तुझ्या आधाराची गरज आहे. खरं इंग्रजीमध्ये आईला तुझ्या आधाराची गरज आहे. Yes, very good try. Very good try. आईला थोड्या आधाराची गरज, सॉरी, आईला तुझ्या आधाराची गरज आहे. मदर. आता लावायचं का? यस, नीडला लावायचं. बिकॉज एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय. मग लावणार तुम्ही. मदर नीड्स तुझ्या आधाराची गरज आहे. मग म्हणायचं युअर सपोर्ट. मदर नीड्स युअर सपोर्ट. आईला तुझ्या आधाराची गरज आहे. मदर नीड्स युअर सपोर्ट. डन. नेक्स्ट प्रोसिडिंग अहेड. I can say मला तुझ्या मदतीची गरज आहे. मला तुझ्या
मदतीची गरज आहे. तर इंग्रजीमध्ये मला तुझ्या मदतीची गरज आहे. व्हेरी गुड. आय सोबत नाही लावायचं नीडला यस. एवढं नका रूल फॉलो करू. आय सोबत नाही लावायचं. मला तुझ्या मदतीची गरज आहे. आय नीड युअर हेल्प. हे तुम्ही पाहू शकता ना. दिस ही श्री एक व्यक्तीबद्दल बोलत असेल तरच लावायचे. अदरवाईज नो. वी ला नाही लावायचं, यू ला नाही लावायचं, दे ला नाही लावायचं, आय ला नाही लावायचं. आय नीड युअर हेल्प. गॉट इट प्रॉपरली? समजलं सगळ्यांना? कॅप्चर फोटो ऑफ द सेम. बर, आता हे नीड झालं. मी तुम्हाला काही सेंटेन्सेस विचारते, पटपट मला चॅट बॉक्स मध्ये तुम्ही आन्सर करून दाखवणार आहात. ओके, बरं सांगा बरं इंग्लिश मध्ये. माझ्या भावाला पैशाची गरज आहे. थिंक अँड आन्सर इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांना आन्सर करता येत आहे. कसं आन्सर करायचं चॅट बॉक्स मध्ये? खाली चॅट बटन वर क्लिक करा. वरती न्यू चॅट येतं, न्यू चॅट वर क्लिक करा. पल्लवी मॅम नाव येईल, पल्लवी मॅम नावावर सिलेक्ट करा, इन्व्हाइट करा, चॅट मध्ये मेसेज करू शकता. माझ्या भावाला पैशाची गरज आहे. माय ब्रदर. करेक्ट. माझ्या भावाला पैशाची गरज आहे. मग नीडला एस लावायचं की नाही लावायचं? सिंग्युलर आहे ना, एकच व्यक्ती आहे ना, भाऊ. आय सेड ओनली वन. मी कुठे म्हणले माझ्या भावांना? आय सेड माझ्या भावाला. एकच जण आहे, मग नीडला एस लावणार तुम्ही. माय ब्रदर नीड्स मनी. व्हेरी गुड. माय ब्रदर नीड्स. टाईप करा चॅट बॉक्स मध्ये, पटापट क्लिक होतं मग जेव्हा बोलायचं तेव्हा. आवर ब्रेन हेल्प अस. माय ब्रदर नीड्स मनी. फॅन्टॅस्टिक. ओके, मला म्हणायचंय अधिकाऱ्यांना परवानगीची गरज आहे. अधिकाऱ्यांना परवानगीची गरज आहे. अधिकाऱ्यांना परवानगीची गरज आहे. अधिकाऱ्यांना परवानगीची गरज आहे. गुड, व्हेरी गुड. ऑफिसर्स नीड परमिशन. व्हेरी ट्रू. ऑफिसर्स नीड परमिशन. ऍब्सोल्युटली, ऑफिसर्स नीड परमिशन. बरं, आय वॉन्ट टू से, मला असं म्हणायचंय, मला उद्या सुट्टीची गरज आहे. मला उद्या सुट्टीची गरज आहे. करा इंग्रजीमध्ये. मला उद्या सुट्टीची गरज आहे. मला उद्या सुट्टीची गरज आहे. मग आय सोबत नाही लावायचं नीडला यस. आय नीड हॉलिडे टुमॉरो. मला उद्या सुट्टीची गरज आहे. आय नीड हॉलिडे टुमॉरो. बरोबर आहे. आय वॉन्ट टू से की तिला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. सांगा बरं. तिला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. मेक इट. तिला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. तिला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. शी नीड्स. तिला गरज आहे. शी नीड्स तुझ्या मार्गदर्शनाची. युअर गायडन्स. गायडन्स. शी नीड्स युअर गायडन्स. तिला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. मला थोड्या वेळेची गरज आहे. खूप छान करताय हा, ब्युटिफुल. मला थोड्या वेळेची गरज आहे. मला थोडा वेळ हवाय. मला थोडा वेळेची गरज आहे. मला थोड्या वेळेची गरज आहे. व्हेरी गुड, सिम्पल. आय नीड सम टाइम. आय नीड सम टाइम. बरं सांगा, आईला 1 कप कॉफीची गरज आहे. आईला 1 कप कॉफीची गरज आहे. आईला 1 कप कॉफीची गरज आहे.
टी नाही म्हणले, आय सेड कॉफी. मदर नीड्स अ कप ऑफ कॉफी. मदर नीड्स अ कप ऑफ कॉफी. वडिलांना नवीन चष्म्याची गरज आहे. वडिलांना नवीन चष्म्याची गरज आहे. वडिलांना नवीन चष्म्याची गरज आहे. करेक्ट. फादर नीड्स अ न्यू स्पेक्ट. फादर नीड्स अ न्यू स्पेक्ट. फंटॅस्टिक. तर आता पहा, हे आपण काय पाहिलं, फक्त नीड पाहिलं, कारण की नीडच्या पुढे काय येतंय, नाऊन येतंय की ना, मला पाण्याची गरज आहे, मला लॅपटॉपची गरज आहे, मला मोबाईलची गरज आहे, मला चार्जरची गरज आहे. एक नाऊन येतंय, फक्त एक नाव येतंय. तर समटाइम्स व्हर्ब पण येतं ना, जसं आहे पहा, मला व्हॉट कॅन आय से, जसं मला मोबाईलची गरज आहे, आपण म्हणतो आय नीड अ मोबाईल. तर आपण असे म्हणतो ना की मला मोबाईल घेण्याची गरज आहे, मला नवीन मोबाईल खरेदी करायची गरज आहे, आपल्याला नवीन घर घेण्याची गरज आहे, तिला चांगला अभ्यास करण्याची गरज आहे, तिला तुझ्याकडून शिकण्याची गरज आहे, मला इंग्रजी बोलण्याची गरज आहे, मला इंग्रजी शिकण्याची गरज आहे. मग हे आपण कसं करणार इंग्रजीमध्ये? हाऊ कॅन वी मेक सच अ सेंटेन्सेस इन इंग्लिश? तर ते पण आपण लगेचच पाहू. हे सेकंड होती का फ्रेम? याचा मी फोटो काढले का, चेक करू दे एकदा. एक ग्लास पाणी, एक ग्लास पाणी, यस, डन. सो आपण ते पाहू की वर्ब पण येऊ शकतात. हे नाऊन आहे, दिस नाही का, वॉटर, टी, रेस्ट, सपोर्ट, दिस आर द नाऊन. पण वर्ब पण येऊ शकतं, क्रिया पण येऊ शकते. तर कसं? लेट्स हॅव अ लुक. तर त्याच्यासाठी सिम्पल प्रोसिजर असते, त्याच्या पुढे डायरेक्ट वर्ब टाकायचं. पण का, जसं मला मोबाईलची गरज आहे, आय नीड मोबाईल, देन कॅन मी से की मला मी असं म्हणले, मला मोबाईल घेण्याची गरज आहे, मग म्हणणार का आय नीड टेक मोबाईल? चालेल का? येस आर नो, व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? इफ आय से आय नीड टेक मोबाईल, चालेल का? नाही चालणार. का नाही चालणार? बिकॉज पहा, तुम्हाला पाहूनच समजेल की ह्यामध्ये काही कनेक्शनच वाटत नाहीये. आय नीड टेक मोबाईल हे कनेक्टच झालं नाहीये, कारण की पुढे व्हर्ब आलेलं. त्यामुळे फक्त नीड घेऊन नाही चालत, आपल्याला नीड टू घ्यायला लागतं. काय घ्यायला लागतं? नीडच्या पुढे टू ऍड करून टाका. ते दोन्ही वाक्य म्हणजे दोन्ही ते शब्द आहे ना, मर्ज होणार, मग कनेक्ट होणार सेंटेन्स. ऍड करायचं टू. म्हणजे जेव्हा काहीतरी करण्याची गरज आहे असं येतं, तेव्हा नीड टू वापरायचा. कशाची तरी गरज आहे तर नीड ठीक आहे, पण काहीतरी करण्याची गरज आहे तर नाही. आता हे चुकलं. आय नीड टू न्यू मोबाईल नाही म्हणायचं, कारण ते कुठं काय करण्याची गरज आहे. मला मोबाईलची गरज आहे, आय नीड मोबाईल. पण जेव्हा याच्यामध्ये क्रिया येणार की मला मोबाईल घेण्याची गरज आहे, क्रिया येईल तेव्हा टू लावायचं. एक्झाम्पल्स घेऊ, त्यावरून तुम्हाला समजेल. फॉर एक्झाम्पल, मला अभ्यास करण्याची गरज आहे. आता इथे काय आलं? इथे मी चेंज करते, काही करण्याची गरजच नाही. काही करण्याची गरज असली. ठीक आहे. डन. ठीक आहे. आता मला अभ्यास करण्याची गरज आहे. हिअर व्हॉट हॅपन्ड, इथे काय झालेलं की इथे काहीतरी करण्याची गरज आली. तर मला आय सोबत पुढे घ्यायचं नीड, काहीतरी करण्याची, मग मला लागेल टू आणि स्टडी. मला अभ्यास करण्याची गरज आहे, आय नीड टू स्टडी. सो ते यसचं कॉन्सेप्ट इथं पण आहे, इथं पण तुम्ही नीड्स टू करायचंय. मला असं म्हणायचंय की मला नोकरी शोधण्याची गरज आहे. मला नोकरी शोधण्याची गरज आहे. या, हाऊ कॅन बी ऍक्च्युअली मेक द सेंटेन्स? सिम्पल वन. मला नोकरी शोधण्याची गरज आहे.
तर आता काय होईल, इथे टू लावायला लागेल. मला गरज आहे, आपण घेतलं आय नीड आणि नोकरी शोधणे, ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात फाइंड जॉब. नोकरी शोधणे म्हणजे फाइंड जॉब आणि मला गरज आहे म्हणजे आय नीड. तर एवढंच लिहून चालेल का, की आय नीड फाइंड जॉब? नाही चालणार ना. Then what are we going to do? In that case, आपल्याला तिथे to join करायला लागेल. Then it becomes the appropriate connected sentence and it becomes in this way. I need to find a job. I need to find a job. मला नोकरी शोधण्याची गरज आहे. तसंच अजून एक घेऊ आपण. तुला पैसे वाचवण्याची गरज आहे. तुला पैसे वाचवण्याची गरज आहे. How it becomes in English? तुला पैसे वाचवण्याची गरज आहे. Very simple one. तुला पैसे वाचवण्याची गरज आहे. व्हेरी गुड. छान. तुला पैसे वाचवण्याची गरज आहे. यू नीड टू. यू नीड टू पैसे वाचवणे म्हणजेच काय, सेव्ह मनी. सो तुला पैसे वाचवण्याची गरज आहे. इट बिकम्स इन इंग्लिश, यू नीड टू सेव्ह मनी. अजून एक सेंटेन्स. तिला तिथे जाण्याची तिला तिथे जाण्याची गरज आहे. स्ट्राईक. तिला तिथे जाण्याची गरज आहे. तिला तिथे जाण्याची गरज आहे. तिला तिथे जाण्याची गरज आहे. तिला मीन्स शी, गरज आहे, नीड्स. येस लागणार ना, सिंग्युलर आहे. दॅट्स वाय शी नीड्स टू तिथे जाणे, गो देअर. शी नीड्स टू गो देअर. आपल्याला बिल भरण्याची गरज आहे. आपल्याला बिल भरण्याची गरज आहे. आपल्याला बिल भरण्याची गरज आहे. तर इंग्लिश मध्ये आपल्याला बिल भरण्याची गरज आहे. इंग्लिश मध्ये आपल्याला, इन दॅट केस वी सोबत घ्यायचं नीड टू. वी नीड टू पे बिल. वी नीड टू पे बिल. आपल्याला बिल भरण्याची गरज आहे. वी नीड टू पे बिल. आले लक्षात? सो काहीतरी करण्याची गरज आहे असं आलं तर नीड टू वापरायचं आणि कशाची तरी गरज आहे असं आलं तर नीड वापरायचं. समजलं का? एव्हरीबडी, डिड यू अंडरस्टँड इट वेल? Any confusion, any problem, you can definitely ask to me. If you have any problem about this concept, please do ask me. No doubts? Great, that is really beautiful. Ekdam simple concept. Now I will ask you some sentences. Let me know in English. मला म्हणायचंय, तुला पाणी पिण्याची गरज आहे. तर इंग्रजीमध्ये तुला पाणी पिण्याची गरज आहे. तुला पाणी पिण्याची गरज आहे. तुला पाणी पिण्याची गरज आहे. यू नीड टू ड्रिंक वॉटर. तुला पाणी पिण्याची गरज आहे. यू नीड टू ड्रिंक वॉटर. यू नीड टू ड्रिंक वॉटर. बरं, मला म्हणायचंय, आपल्याला नवीन घर घेण्याची गरज आहे. आपल्याला नवीन घर घेण्याची गरज आहे. आपल्याला
नवीन घर घेण्याची गरज आहे. We need to buy new home. Very good. We need to buy new home. मला म्हणायचंय आपल्याला नवीन घर बांधण्याची गरज आहे. तर काय करू शकतो आपण? आपल्याला नवीन घर बांधण्याची गरज आहे. आपल्याला नवीन घर बांधण्याची गरज आहे. आपल्याला नवीन घर बांधण्याची गरज आहे. Absolutely. We need to. घर बांधणे, build. We need to build new home. We need to build new home. आपल्याला नवीन घर बांधण्याची गरज आहे. We need to build new home. तुला बँकेत पैसे जमा करण्याची गरज आहे. तुला बँकेत पैसे जमा करण्याची गरज आहे. Think and make. लॉंग सेंटेन्स आहे पण व्हेरी इझी. तुला बँकेत पैसे जमा करण्याची गरज आहे. पैसे जमा करण्याला काय म्हणतात? बँकेत पैसे जमा करणे याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहितीये का? येस, डिपॉझिट. पैसे जमा करणे बँकेत म्हणजे डिपॉझिट. सेव्ह म्हणजे तर साचवणे आपल्याकडे. सो यू नीड टू डिपॉझिट मनी इन बँक. यू नीड टू डिपॉझिट मनी इन बँक. तुला बँकेत पैसे जमा करण्याची गरज आहे. यू नीड टू डिपॉझिट मनी इन बँक. बरोबर, करेक्ट आहे. ओके, समजलं सगळ्यांना? इज दॅट क्लिअर? डन? गॉट इट क्लिअरली? या. सो दिस इज सेम वॉन्ट सोबत असतं. वॉन्ट इज एक्झॅक्टली सेम. जसं मला पाहिजे, आय वॉन्ट कॅमेरा अँड आय वॉन्ट टू बाय अ कॅमेरा. वॉन्टला पण टू लावायचं, सेम कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. Chalo. So thank you so much, everyone. I hope you understood whatever I taught you by today. As it is Sambu, see you in the next class. Till the time, take care, everyone, and happy learning. Bye-bye. Make sure you practice on it. Make sure you think on this concept, and please make some your examples as well. Your own examples should also be there. Bye-bye. Take care. Have a great time.